देवाशिष त्याची बायको जेनी सोबत US मध्ये राहायचा। त्याचे आई वडील नव्हते, फक्त आजोबा होते जे पुण्यामध्ये राहायचे। देवाशिष वर्षातनं एकदा जेनीला घेऊन आजोबांना भेटायला यायचा। एके दिवशी देवाशिषला इंडियातनं कॉल आला आणि देवाशिष लगेच जेनी सोबत इंडियात आला। दोघे पुण्याला आजोबांकडे पोहोचले तर दरवाजात लोकांची खूप गर्दी होती, पोलीसही होते। मृत्यू 15 दिवसांपूर्वी झालाय, एकटेच होते ना, त्यामुळे कोणाचं लक्ष नाही गेलं। वास येऊ लागला तेव्हा शेजाऱ्यांनी कंप्लेंट केली। देवाशिष आणि जेनी आतमध्ये आले आणि प्रेताला बिलगून रडू लागले। आजोबा, हे काय झालं? माझ्या सोबत आला असता तर हे असं घडलं नसतं। काय इथे राहण्याचा हट्ट केला तुम्ही का? देवाशिष आणि जेनीने आजोबांचे अंतिम संस्कार केले आणि काही दिवस इंडियामध्ये राहायचा निर्णय घेतला। आजोबा तर नाही राहिलेत, आता त्यांची ही प्रॉपर्टी विकून आपण कायमचे अमेरिकेला निघून जाऊ। हो, जसं तुला योग्य वाटेल। जेनी आणि देवाशिष आजोबांच्या घरी राहू लागले। एके दिवशी दोघेही झोपले होते, तेवढ्यात कुणीतरी दरवाजा वाजवला। देवाशिषने दरवाजा उघडला तर भाजीवाली उभी होती। साहेब, भाजी घ्या ना, ताजी ताजी आहे भाजी। सॉरी, नकोय मला। देवाशिष आणि जेनीला अमेरिकन खाणं आवडायचं। ते दररोज अमेरिकन खाणं ऑर्डर करायचे आणि खायचे, पण भाजीवाली देखील दररोज सकाळी दारावर ठकठक करायची। साहेब, भाजी घ्या ना, ताजी ताजी आहे भाजी। देवाशिष दररोज तिला नाही म्हणायचा आणि दररोज ती नेमाने यायची। एके दिवशी देवाशिषचं पोट खराब झालं आणि तो जेनीला म्हणाला, जेनी, आपण इंडियामध्ये आहोत तर आपल्याला इकडचंच खाणं खाल्लं पाहिजे। अमेरिकन फूड आपल्याला ह्या क्लायमेट मध्ये डायजेस्ट होत नाहीये। उद्या आपण भाजीवालीकडनं भाजी घेऊया। मध्यरात्र झाली होती। जेनी आणि देवाशिष झोपले होते की अचानक त्यांचा दरवाजा ठोठावला गेला। दोघे जागे झाले। आता यावेळी कोण आलंय? मी जाऊन बघतो, असं म्हणताच देवाशिषने जाऊन दरवाजा उघडला तर दरवाजामध्ये तीच भाजीवाली होती। तू तर सकाळी येतेस ना, आता रात्री पण येणं सुरू केलंस? ही काय वेळ आहे का यायची? देवाशिष ओरडला। तेवढ्यात जेनी तिकडे आली आणि ती पण भाजीवालीला पाहून चकित झाली। तुम्हाला भाजी घ्यायची होती, मग भाजी घेऊन आले। ठीक आहे, आणि इकडे। देवाशिषने भाजीची टोपली घेतली आणि जेनीला दिली। ही आत ठेवून दे आणि येताना पैसे पण घेऊन ये। जेनी टोपली घेऊन आतमध्ये आली आणि तिने झाकण उघडलं आणि ते पाहताच तिचा थरकाप उडाला। टोपलीमध्ये भाज्या नाही, हाडं होती। ती पटकन देवाशिषच्या दिशेने पळाली। इथे देवाशिष भाजीवाली सोबत गप्पा मारत होता। अगं, तुला कसं माहिती आम्हाला भाजी पाहिजे म्हणून? कारण मी माणूस नाही, भूत आहे। अचानक भाजीवाली भयानक भूत बनली। देवाशिषचे डोळे पांढरे झाले। पळत पळत जेनी आली आणि तिने भाजीवालीचं रूप पाहिलं। ते पाहताच ती मूर्छित झाली। जेनी, सांभाळ स्वतःला। देवाशिषने जेनीला सांभाळलं आणि दरवाजा लावला। भाजीवाली भूतणी हसत हसत गायब झाली। जेनीला घेऊन देवाशिष थरथरत आत आला। त्याने जेनीला सोफ्यावर बसवलं। जेनी, घाबरू नकोस, मी पाणी आणतो हा। देवाशिष पाणी घेण्यासाठी किचन मध्ये आला आणि तिकडचं दृश्य पाहून तिकडेच हबकला। भाजीच्या टोपलीवर एका तरुण मुलीचं भूत रडत होतं। देवाशिषला पाहताच त्या मुलीचं भूत रडत रडत देवाशिषकडे येऊ लागलं। देवाशिष ओरडला, जेनी पळ, इकडे धोका आहे। असं म्हणत देवाशिष हॉलमध्ये पळाला तर सोफ्यावर जेनी नव्हती। जेनी, कुठे आहेस तू? तेवढ्यात देवाशिषला एका रूम मधून ओरडण्याचा आवाज आला। देवाशिष थरथरतच त्या रूमच्या दिशेने गेला। तेव्हा त्याने पाहिलं, भाजीवालीचं भूत जेनीकडनं जमीन खोदून घेत होतं। खोद खोद, आणखीन खोल खोद। अचानकपणे देवाशिषला मागून कोणीतरी धक्का दिला। तो रूम मध्ये आला। त्याने मागे वळून पाहिलं तर मागे तरुण मुलीचं भूत उभं होतं। आलास काय तू? तू पण खोद। तुम्ही दोघी कोण आहात? आम्ही तुमचं काय बिघडवलंय? आधी खोदा तर खरं, सगळं काही समजेल। देवाशिष आणि जेनी रडत रडत रूम खोदू लागले। खोलवर खोदल्यानंतर 2 सापळे बाहेर आले। ते सापळे पाहिल्यावर दोघेही घाबरले। हे सापळे कोणाचे आहेत? इकडे कसे आले?
हा सापळा माझा आहे आणि हा सापळा माझ्या मुलीचा. आम्ही मेलेलो. आम्हाला मारून इथे पुरून टाकलं. मारून टाकलं होतं तुझ्या आजोबांनी. खोटं, हे सगळं खोटं आहे. खोटं वाटत असेल तर माझ्या या मुलीला विचार, जी रडत बसलीये. माझी मुलगी तुझ्या आजोबांकडे भाजी विकायला आली होती, तेव्हा त्याने तिच्या बरोबर जबरदस्ती केली. आणि मी जेव्हा तिला वाचवायला आले तेव्हा त्याने माझ्यासोबत पण जबरदस्ती केली आणि आम्हाला मारून इथे पुरून टाकलं. मग आम्ही शपथ घेतली, तुझ्या आजोबांना तर मारूच आणि तुमचा निर्वंश करून टाकू. आजोबांना तर मारून टाकलं, आता तुझी पाळी आहे. असं म्हणताच दोन्ही भूतणींनी देवाशिष आणि जेनीला पकडलं. गळा दाबून दोघांना तडफडून तडफडून मारून टाकलं आणि त्याच खड्ड्यामध्ये पुरून टाकलं. भूतिया आंबेवाला. गरमीचा सीझन म्हणजेच आंब्यांचा सीझन. या सीझन मध्ये आंबे आणि आमरसांचा मजा घेतला जातो. पण हाच आमरसाचा सीझन अमनपूरसाठी खुनाचा सीझन बनला. घडलं काही असं की शहरामध्ये रात्रीच्या समयी एक आंबेवाला घरोघरी फिरायचा. आंबे घ्या ताजे ताजे, मोठे मोठे रसदार आंबे, आंबे घ्या आंबे. आणि जसं कोणी दरवाजा उघडायचं, अहो ताई आंबे घ्या. अरे कसे घेऊ, जरा चव घेऊन बघते. आंबेवाला टोपलीतून एक आंबा उचलून त्याचा रस समोरच्या व्यक्तीच्या हातावर द्यायचा, तर आमरस नाही रक्त यायचं. रक्त? हे काय आहे? काय रे आंबेवाल्या, ही काय थट्टा आहे? आंबेवाला नाही, भूतिया आंबेवाला. असं म्हणताच तो आंबेवाला एक भयानक भूत बनायचा आणि सुरीने समोरच्याचा गळा चिरायचा. शहरामध्ये भूतिया आमरसवाल्याने दहशत माजवली होती. आंबेवाल्याच्या दहशतीमुळे अख्खं शहर भयभीत झालं होतं. एका तांत्रिकाची मदत घेतली. मी खूप प्रयत्न केले, पण तो भूतिया आंबेवाला वशमध्ये येत नाहीये. जर त्याच्यापासून वाचायचं असेल तर आंबे खाणं सोडून द्या. आंबे विकत घेऊ नका. बाबा, आम्ही त्याच्याकडे नाही जात, तो स्वतःहून आमच्याकडे यायचा. त्याचा पण एक इलाज आहे माझ्याकडे. असं म्हणताच त्या तांत्रिकाने घराच्या एका भिंतीवर काही लिहिलं. आंबेवाले आंबे नका आणू. हे काय आहे बाबा? हाच मंत्र आहे त्याच्यापासून वाचायचा. शहराच्या सर्व भिंतींवर हा मंत्र लिहा. तो आंबेवाला तुमच्या घरामध्ये कधीही नाही येणार. बाबांनी लिहिलेला तो मंत्र अख्ख्या शहरभर पसरला. लोकांनी भिंतींवर लिहायला सुरुवात केली, आंबेवाल्या आंबे आणू नकोस. आणि कमालच झाली. ना त्या दिवसानंतर कोणी आंबेवाल्याला पाहिलं आणि नाही आंबेवाला कोणाच्या घरी गेला. पण लोकांच्या मनात त्या आंब्यांची भीती बसली होती. कोणीही आंबे विकत घेत नव्हतं. अमनपूरमध्ये आंबे खाणं आता काही साधारण गोष्ट नव्हती. एके रात्री विशाल आणि रीटा दोघे भाऊ बहीण भरपूर सामानासह रेल्वे स्टेशनवरून शहरामध्ये आले. ओहो, एक टॅक्सी नाही मिळत आहे. विचित्रच शहर आहे. बरं झालं बाबा 20 वर्षांपूर्वीच हे शहर सोडून मुंबईला शिफ्ट झाले. मला तर हे शहर खूप आवडतं. या शहरात आपलं पिढीजात घर जे आहे. राहू दे राहू दे, तू तर असं बोलतोयस जसं काही तूच त्या घरात राहिलायस. पहिल्यांदाच आई बाबांना न सांगता समरमध्ये चिल मारायला आपण इकडे आलोय. आपल्याला तर हे पण नाही माहित की आपलं घर कुठे आहे, त्याची अवस्था काय आहे. कोणाला तरी विचारूया. अगं तो बघ, नाक्यावर तो आंबेवाला आहे. नाक्याच्या मधोमध एक आंबेवाला टोपलीत आंबे घेऊन बसला होता. दोघे जण त्या आंबेवाल्याच्या दिशेने चालू लागले की तेवढ्यात त्यांची नजर भिंतीवर पडली. आंबेवाल्या, आंबे आणू नकोस. अरे, हे काय लिहिलंय सगळ्या भिंतींवर? हे पण त्या आंबेवाल्यालाच विचारूया ना. चल. दोघेही आंबेवाल्याच्या दिशेने गेले. आंबेवाला हताश बसला होता. दादा, हे गल्ली नंबर 14 आणि घर नंबर 7 कुठे? आंबेवाल्याने एका खुणेने एका गल्लीच्या दिशेने इशारा केला. थँक्स हा दादा,
दादा, सगळ्या भिंतींवर ही विचित्र अशी स्लोगन का लिहिलीये? आंबेवाले आंबे आणू नका, हेच ना? मॅडम, तुमचा विश्वास नाही बसणार. हा भूताप्रेताचा मामला आहे. भूत प्रेत? ऐको ना बाबा, अहो आम्हाला ऐकायचंय. ही गोष्ट 20 वर्षांपूर्वीची आहे. शहरामध्ये एक गरीब आंबेवाला घरोघरी जाऊन आंबे विकायचा. एके रात्री त्याने एका घराची बेल वाजवली. साहेब, आंबे घ्या ना. नकोयत मला. साहेब घ्या ना, गरीब माणूस आहे साहेब. अच्छा, चाखून बघू दे मला. साहेब, आता रस सांगतो तुम्हाला. रस नाही, आंबे कापून खायला घाल. आंबेवाल्याने एक आंबा कापून खायला घातला. साहेब, कसा आहे? मजा नाही आली मला. अजून खायला घाल. आंबेवाल्याने अजून एक आंबा खायला घातला. त्या माणसाने पुन्हा तोंड वेंगाळलं. असं करता करता आंबेवाल्याने टोपलीतील सर्व आंबे खायला घातले. मजा नाही आली मला. पळ इकडून. साहेब, पैसे तरी द्या मला. टोपली रिकामी झाली माझी. अरे, कसले पैसे देऊ तुला? चल निघ. आंबेवाल्याला खूप राग आला आणि त्याने सुरी काढली. अरे, तुझी लायकी नाही भिकाऱ्या. मला चाकू दाखवतोस? या चाकूने तुझ्या खून करून टाकेन. हा? काय होणार होतं? त्या बदमाशाने त्या आंबेवाल्याला सुरीने मारून टाकलं. मग तो आंबेवाला भूत बनला आणि लोकांना घरोघरी जाऊन मारू लागला. त्याच भूतापासून वाचण्यासाठी भिंतींवर हे लिहिलं गेलंय. हाऊ सॅड. आता तर तुमच्याकडून पण कोणी आंबे विकत घेत नसेल ना? डोंट वरी, मी तुमच्याकडून आंबे विकत घेऊ. हो, पण आधी आम्ही चाखून नक्की बघणार. आता तुम्हाला आंब्याचा रस खाऊ घालतो. हात पुढे करा बरं. दोघांनी हात पुढे केले आणि आंबेवाल्याने रस काढायला सुरुवात केली. पण आंब्यातून आमरस नाही निघाला. रक्त आलं. रक्त? ही काय थट्ट आहे? मस्करी नाही, बदला. घरांचे दरवाजे बंद झाले तर मग काय? आता मी रस्त्यावर राज्य करेन, हाहाकार माजवेन. असं म्हणताच तो आंबेवाला भयंकर भूत बनला. मग विशाल आणि रीटा थरथर कापू लागले. भूत भूत. आम्हाला सोडून द्या. आम्ही तुमचं काय बिघडवलंय? तू नाही, तुझ्या बापाने मला माझ्या चाकूने मारणारा मुंबईला पळणारा लफंगा आणि कोणी नाही, तुमचाच बाप आहे. हे ऐकताच विशाल आणि रीटा आश्चर्यचकित झाले. तेवढ्यात भूताने त्याची रक्ताळलेली सुरी काढली आणि दोघांवर वार करायला सुरुवात केली. सपासप वारांमुळे दोघे घायाळ झाले आणि तडफडून तडफडून मरून गेले. भूतिया पंक्चरवाला. मुंबई पुणे हायवे अंधारामध्ये गडला होता. थंडीमुळे हायवे सुनसान होता आणि सुनसान हायवेवर एक कार जोराने पास होत होती. गप्पा टप्पा करत करत राघव आणि श्वेता रस्ता कापत होते की अचानक कारचा बॅलन्स बिघडला आणि कार रस्त्याच्या कडेला उतरली. राघव, सांभाळून. राघवने जोरात ब्रेक लावला. दोघे कारच्या बाहेर आले तर कारचा टायर पंक्चर होता. शिट यार, स्टेपनी पण नाहीये. आता काय करायचं? थंडीमुळे टायरचं टेम्परेचर बिघडलं आणि तो फुटला. म्हटलं होतं मी हळू चालव म्हणून. राघवने समोर पाहिलं तर एक पंक्चरचं दुकान समोर दिसत होतं. थँक गॉड, झाला जुगाड. हॅलो, कोणी आहे का? दुकानातनं एक माणूस बाहेर आला ज्याने थंडीच्या कारणामुळे अख्ख्या शरीरभर शॉलने झाकून घेतलं होतं. कारचा टायर पंक्चर झालाय, बनवू शकता का हो? थांबा, अवजारं घेऊन येतो. पंक्चरवाल्याचा आवाज जरा भारी भारीच होता. तो सामान घेऊन आला. कारचा टायर उघडून त्याने कारला जॅक लावला आणि पंक्चर बनवू लागला. श्वेता, थंडी वाढते, तू कार मध्ये बस. मी जरा हलका होऊन येतो. श्वेता कारमध्ये बसली आणि राघव हलका व्हायला निघून गेला. राघव परत आला तर त्याने पाहिलं की आग जळत आहे आणि पंक्चरवाला त्याचं काम शांततेने करत आहे. आग बघताच राघव शेकोटीपाशी बसला. श्वेता पण गाडीतनं उतरून शेकोटीपाशी आली. कारमध्ये थंडी वाजते का? अचानकपणे श्वेताचं लक्ष शेकोटीवर गेलं तर ती चमकलीच. राघव, याने तर आपल्या कारची ट्यूब जाळली.
हा पंक्चर कसला बनवतोय? अरे हो भाऊ, आमची टीम का बरं जायली? त्यांनी पंक्चरवाल्याकडे पाहिलं तर त्यांचे डोळे विस्फारलेच राहिले. पंक्चरवाला एक भयानक भूत बनला होता, ज्याचं पूर्ण शरीर जळलेलं होतं. ट्यूब चाळली कारण की मी पण जळलो होतो. बघायचंय तुम्हाला कसं? भूत श्वेता आणि राघवच्या जवळ आलं तर दोघांचे श्वास रोखले. भूताने जळती ट्यूब उचलली आणि दोघांच्या गळ्यामध्ये घातली. त्यामुळे दोघे जळताना तडफडून मेले. या घटनेचे शिकार फक्त राघव आणि श्वेता नव्हते. जी कोणती कार हायवेने जायची नक्कीच पंक्चर व्हायची आणि पंक्चरवाला भूत पंक्चर बनवण्याच्या बहाण्याने जळती ट्यूब गळ्यामध्ये टाकून लोकांना मारून टाकायचा. पुण्याचे कमिशनर मौर्य आपल्या कार जवळ उभे राहून फोनवर बोलत होते. हॅलो, ऐका मुंबई कमिशनर, मी मौर्य बोलतोय. ड्रग्ज माफिया टोंडरा मुंबईमध्ये लपलाय. तुमचे काही पोलीसवाले त्याला साथ देत आहेत. तो पुण्यातनं पळालाय. तुम्ही त्याला आणि काही करप्ट ऑफिसरना पकडा. मी लिस्ट पाठवतो आणि मुंबईकडे निघतो. सर, मी पण येतो. एकट्याने जाण्यामध्ये धोका आहे. मी सांगितलं ना, माझ्या सोबत कोणी येणार नाही. मौर्य कार मध्ये बसून निघून गेले. मौर्याची कार वेगाने हायवे कापत होती. अचानक जोरदार ब्रेक लावून थांबली. मौर्याने बाहेर येऊन पाहिलं तर शेट यार, हिला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. तेव्हा अचानक मागणं आवाज आला. काळजी करू नका साहेब, पंक्चरवाला अवजारांसकट हजर आहे. मौर्याने पाहिलं तर मागे पंक्चरवाला उभा होता. जरा लवकर करा भाऊ, क्रिमिनलला पकडायला जायचंय. पंक्चरवाल्याने टायर उघडून जॅक लावला. मी कार मध्ये बसतो, तू पंक्चर बनव जरा लवकर. मौर्य कार मध्ये बसले. पंक्चरवाल्याने एक ट्यूब काढून आग लावली त्याला आणि कारकडे बघत हसता तो भूत बनला. ट्यूब तयार होताच तो कारच्या जवळ गेला आणि म्हणाला, सर बाहेर या, टायर लावायचा आहे. तेव्हा अचानकपणे मौर्यांना कॉल आला. हॅलो, काय म्हणताय? ड्रग्ज माफिया टोंडरा पकडला गेला आणि त्याच्यासोबतचे पोलीस ऑफिसर देखील पकडले गेले. वेल डन. हो, मी पोहोचतोच आहे. मौर्य कार मधनं उतरून बाहेर आले तर पंक्चरवाला गायब होता आणि कारची ट्यूब जळत होती. मौर्य समजला की काहीतरी गडबड आहे. त्याने पिस्तूल काढली आणि पटकन मागे वळला तर त्याच्या मागे पंक्चरवालं भूत हसत उभं होतं. कोण आहेस तू? घाबरू नका साहेब, मी तुम्हाला काही त्रास नाही देणार. माझा बदला पूर्ण झालाय. कसला बदला? टोंडरा आणि करप्ट ऑफिसर पकडले गेले ना. हो, पण तुला हे सर्व कसं माहिती? 2 महिन्यांपूर्वी एके रात्री टोंडरा कार घेऊन माझ्याकडे आला होता. कारचा पंक्चर बनव, फक्त पंक्चर बनवायचा, बाकी बघायचं नाही. मी ट्यूब उघडली. ट्यूब मधून मला ड्रग्जचे पॅकेट मिळाले. मी पोलिसांना फोन केला. पोलीस आले पण ते टोंडरा सोबत मिळालेले होते. बोललो होतो ना, दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. भटकलं ध्यान, गेली जान. याला जाळून टाक टोंडरा, बाकी आम्ही सांभाळून घेऊ. या रात्री टोंडराने पोलिसांसोबत ट्यूब आणि टायर मध्ये टाकून मला जाळून मारून टाकलं. मग मी भूत बनलो आणि माणुसकीवरनं माझा विश्वास उडाला. मी निष्पाप माणसांना मारत राहिलो. आज टोंडरा आणि ऑफिसरांच्या अटकेची न्यूज ऐकली तेव्हा समाधान झालं. आता मी मुक्त होऊ शकतो. असं म्हणताच पंक्चरवालं भूत कायमसाठी असं म्हणतात लुप्त झालं. हडळीचं ब्युटी पार्लर. एक शहर होतं. त्या शहरामध्ये एक भयानक हडळ राहत होती. ती हडळ फारच कुरूप होती. तिची 2 वर्षांपूर्वी ऍसिड फेकून हत्या केली होती. मी खूप सुंदर होते. 2 वर्षांपूर्वी माझ्यावर ऍसिड टाकून मला मारून टाकलं होतं. मला कुरूप बनवून निर्दयपणे मारून टाकलं होतं. मी याचा बदला नक्की घेईन. मी या जगातून सौंदर्य नामशेष करून टाकेन. जगातील सौंदर्य नाहीसं करण्याची एक भयानक कल्पना हडळीच्या डोक्यात येते. ती हडळ शहराच्या मधोमध एक खूप मोठं ब्युटी पार्लर उघडते. त्याची फार मोठी ऍडव्हर्टाइजमेंट पण करते. अरे वा, इतकं मोठं ब्युटी पार्लर, फॅसिलिटीज पण बघ ना किती मस्त आहेत. मी आजच माझ्या मैत्रिणींबरोबर या पार्लर मध्ये जाणार. मग ती बाई तिच्या मैत्रिणींसमवेत ब्युटी पार्लरला जाते.
ब्युटी पार्लर पाहताच सर्व मैत्रिणी दंग होतात. बाप रे बाप, इतकं मोठं ब्युटी पार्लर! मी तर आता इथेच ट्रीटमेंट घेणार. खूपच महाग असेल ना? अगं महाग काय नाही आजच्या जगात, कांदे सुद्धा खूप महाग आहेत. म्हणून काय आपण कांदे खाणं सोडून दिले? चला आज जाऊया आता. हडळ तर सजून धजून त्यांची वाट पाहत होती. वेलकम मॅडम, मी शीतल, या पार्लरची ओनर. तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू शीतल, आम्ही तुमच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला आलोय. हो हो नक्कीच. एक काम करा, तुम्ही दोघी तिथे वेट करा. मी मॅडमची ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्हाला बोलवते. नवीन पार्लर आहे ना, मी एकटीच सांभाळते. कोणी चांगली मुलगी मिळालीच नाहीये मला. हेमाच्या मैत्रिणी बाहेर बसतात आणि हडळ हेमाला आतमध्ये घेऊन जाते. वाव, किती मस्त आहे सगळं इकडे. तुम्ही बसा ना मॅडम. हेमा खुर्चीमध्ये बसते आणि आरशामध्ये स्वतःला पाहू लागते की अचानक हेमाची सर्व सुंदरता जादुई आरसा खेचून घेतो आणि हेमा कुरूप बनते. माय गॉड, हे काय झालं मला? शीतल, शीतल! हेमा पाहते तर तिच्या बरोबर शीतल नाही, हडळ उभी असते. तू कोण आहेस? काय हवंय तुला? तुझं सौंदर्य. तुझं सौंदर्य तर मी घेतलं, आता पाहिजे तुझा जीव. असं म्हणताच ती हडळ हेमाला मारून टाकते. मग हडळ शीतल म्हणून बाहेर येते आणि दुसऱ्या मैत्रिणीला आतमध्ये बोलावते. एक्सक्यूज मी, त्यांचं झालंय, आता तुम्ही या. मैत्रीण आतमध्ये येते. हेमा कुठे? अहो त्या स्टीम बाथ घेतायत, तुम्ही बसा ना. मैत्रीण बसते तर तिचीही तीच अवस्था होते जी हेमाची झाली होती. ओ माय गॉड, माझी स्किन जळली की काय? भूत भूत भूत! हडळ तिलाही मारून टाकते. अशा प्रकारे हडळ त्या तिन्ही मैत्रिणींना मारून टाकते. शहरामध्ये हडळीचं हे ब्युटी पार्लर फारच फेमस होतं. मोठमोठ्या बायका मुली तिच्या पार्लर मध्ये येतात आणि हडळ बरोबर त्याच प्रकारे त्यांचं सौंदर्य घेऊन सर्वांना कुरूप बनवते आणि मारून टाकते. तू इथेच थांब. म्हणजे आज ही सुंदर हिरोईन पण इथे मरायला आलीये. या ना या मायराजी, तुम्ही माझ्या पार्लर मध्ये आलात. आता तर माझ्या पार्लरची रेप्युटेशन कितीतरी वाढेल. सॉरी, मी अपॉइंटमेंट नाही घेतली. शूटिंगला जायचं होतं, म्हटलं ट्रीटमेंट घेऊन जावं. काही हरकत नाही मायराजी, मी तुम्हाला अशी ट्रीटमेंट देईन की तुम्ही बघतच बसाल. प्लीज आत बसा ना. ही तर मोठी हिरोईन आहे. मी जर हिचं रूप घेतलं आणि शूटिंगला गेले तर किती मजा येईल. मायरा बसते तर तिचं सगळं सौंदर्य आरशामध्ये लुप्त होतं. मायरा कुरूप होते. ओ माय गॉड, हे काय झालं? माझी स्किन! शीतलजी बघा ना, मी आता शूटिंगला कशी जाऊ? काही हरकत नाही मायराजी, तुम्ही इथे आराम करा. तुमच्या जागी मी शूटिंगला जाते. हडळ मायराकडे बघते आणि आरशामध्ये बघून मायरा बनते. ती हडळ मायरा बनून बाहेर निघते. गार्ड कारचा दरवाजा उघडतो आणि ती हडळ कारमध्ये बसून निघून जाते. चल ड्रायव्हर. कार निघते, स्टुडिओला पोहोचते. डिरेक्टर धावत पळत बाहेर येतो. गुड मॉर्निंग महाराजी, कशा आहात तुम्ही? ते सगळं जाऊ दे, सीन समजाव सर. ओके, आज तुमचा हॉरर सीन आहे. तुम्हाला एका हडळीने वश मध्ये केलंय. तुम्ही अशा इकडनं धावत पळत येता. समोर तांत्रिक बसलेला असेल, तो मंत्र वाचेल, तुम्ही बेशुद्ध व्हाल. बस एवढाच सीन आहे आपला. ओके, तांत्रिक कुठे? ए तांत्रिक, इकडे ये रे. तांत्रिक धावत पळत येतो. गुड मॉर्निंग मॅडम. तू तांत्रिक आहेस? मी खोटा तांत्रिक आहे, पण मंत्र मात्र असली आहे. फालतू बडबड बंद कर आणि कामाला लाग. चला मी तयार आहे. पण मॅडम तुमची मेकअप आणि रिहर्सल? शूट सुरू करा. मी नॅचरल भूत आहे, सगळं नॅचरलच करणार. सगळे पोझिशन घेतात. रोलिंग अँड ऍक्शन. हडळ पळत येते
आणि पळत पळत तिच्या स्वतःच्या रूपामध्ये येते. तिला पाहताच सगळेजण हैराण होतात. अरे मायराजी तर खरोखरच भूत बनली हो. अरे त्या नॅचरल ऍक्टर आहेत. तोंड बंद ठेव. हडळ तांत्रिकाच्या समोर येते. तांत्रिक एक मंत्र वाचतो आणि अचानकपणे ती हडळ जळू. एक शहर होते. त्या शहरात एक आंधळी चेटकीण राहत होती. त्या चेटकिणीचे दोन्ही डोळे गायब झाले होते. तिला काहीच दिसत नव्हतं. मला माहिती आहे तुम्ही सगळे इथे लपलेले आहात. मला दिसत नाही याचा फायदा उचलताय, पण तुम्ही माझ्यापासून सुटू शकत नाही. लपून बसलेले लोक ती त्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहून श्वास रोखून धरतात. थरथर कापायला पळून जाण्याचा प्रयत्न करतात. काही जमिनीवर शांतपणे झोपतात. त्यातल्या एकावर चेटकिणीचा पाय पडतो. ती त्याला पकडायला गेल्यावर तो पळू लागतो. माझ्याशी हुशारी, पण मी या खेळाचा आनंद घेत आहे. मी पाहते तुम्ही किती दूर पळतात. चेटकीण धावणाऱ्या माणसाकडे हात पुढे करते. तिचा हात मोठा होऊ लागतो. तो माणूस हातातून निसटण्याचा प्रयत्न करतो, पण चेटकीण त्याला पकडते आणि स्वतःकडे ओढते. पळून चाललास कुठे? माझ्या तावडीतून सुटून तर दाखव. सोड मला, मला वाचवा वाचवा. तुला काय हवं आहे? तू मला का पकडलायस? सगळ्यात आधी मी तुझे डोळे काढीन आणि स्वतःला लावीन, आणि मग तुला घरी नेऊन खाईन. चेटकीण त्या माणसाचे दोन्ही डोळे उचलून घेते. माणूस वेदनेने ओरडू लागतो. चेटकीण ते डोळे स्वतःला लावते. अरे वा, तुझे डोळे तर मस्त आहेत. मी अगदी स्पष्टपणे पाहू शकते. चल, माझ्या जेवणाची वेळ झाली आहे. चल घरी जाऊ. चेटकीण त्या माणसाला पाठीवर घरी घेऊन येते आणि खाऊन टाकते. चेटकीण तिच्या डोळ्यांनी पाहू शकत होती, परंतु एक समस्या होती. तिने लावलेले डोळे 24 तासच काम करायचे. 24 तासांनी डोळे खराब व्हायचे आणि चेटकीण पुन्हा आंधळी व्हायची. मग काय, आंधळी चेटकीण मग बाजारात यायची आणि माणसांचे डोळे फाडून पुन्हा नवीन डोळे लावायची. चेटकिणीची दहशत संपूर्ण मार्केटामध्ये पसरली आणि दुकानदारांनी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला. भावांनो, ती अंधळी चेटकीण रोज येत असते आणि कोणाला ना कोणाला घेऊन जाते. किती कोटी ग्राहकही बाजारात येत नाही. काय करायला पाहिजे? जोपर्यंत चटणीला काही इलाज नाही तोपर्यंत बाजार बंद ठेवूया. होय होय, बाजार बंद ठेवूया. होय होय, बाजार बंद ठेवूया. अशा प्रकारे दुकानदारांनी बाजार बंद केल्याने संपूर्ण बाजारपेठेत शांतता पसरली. रात्र झाली की चेटकीण बाजारात यायची, पण बाजारात कोणीच नसायचं. चेटकीण खूप शोधायची, पण एकही माणूस सापडायचा नाही. बाजार बंद झाल्यासारखा दिसतोय. आता माझे काय? मला डोळे आणि अन्न कसे मिळणार? ठीक आहे, मी शोधून काढतो. कोणीतरी मिळेलच. चालत चालत चेटकीण हॉस्पिटलमध्ये पोहोचते. तिला पाहून सर्व लोक इकडे तिकडे धावू लागतात. चेटकीण डॉक्टरांच्या केबिनमध्ये येते. डॉक्टर थरथर कापायला लागतात. काय हवंय तुम्हाला? मला तुझे डोळे हवे आहे. असं म्हणत चेटकीण डॉक्टरला पकडते. मला सोड. मी तुला सोडले तर डोळे कसे मिळतील? मी देतो तुला डोळे. मी डोळ्यांचाच डॉक्टर आहे. अरे ठीक आहे, मी रोज येईन. मला 2 डोळे आणि 1 पेशंट खायला हवा आहे. जर माझ्याशी दगाबाजी केली तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. ठीक आहे, मला सोड. चेटकीण डॉक्टरांना सोडते. डॉक्टर चेटकिणीला 2 डोळे देतात आणि चेटकीण पेशंटला पाठीवर घेऊन निघून जाते. अशा रीतीने चेटकीण रोज डॉक्टरकडे यायची. डॉक्टर पेशंटचे डोळे काढून चेटकिणीला लावायचा.
आणि पेशंट त्या चेटकिणीच्या हवाली करायचा. एके दिवशी डॉक्टरांचा शास्त्रज्ञ मित्र डॉक्टरांकडे येतो. डॉक्टर, मला मृत्यूनंतर माझे डोळे तुमच्या हॉस्पिटलमध्ये दान करायचे आहेत. त्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मी इथे आलो आहे. हो, तुम्ही इथे का आलात? तुम्ही तुमचे डोळे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दान करा. काय झालं डॉक्टर? तुम्ही अस्वस्थ दिसताय. डॉक्टर शास्त्रज्ञाला चेटकिणीबद्दल सांगतात. डॉक्टर, काळजी करू नका. मी चेटकिणीसाठी असे डोळे बनवीन की ती पाहतच राहील. मग शास्त्रज्ञ रात्रंदिवस मेहनत करून चेटकिणीचे डोळे बनवतात आणि डोळे घेऊन डॉक्टरकडे येतात. हे घ्या डॉक्टर, हे डोळे चेटकिणीला लावा. हे कोणत्या प्रकारचे डोळे आहेत? हे कृत्रिम डोळे आहेत. त्यात कॅमेरा आहे ज्यामुळे चेटकिण बघू शकेल. यात आणखी एक खास गोष्ट आहे. खास गोष्ट ती काय? मला या डोळ्यांमध्ये एक मायक्रोबॉम्ब बसवता आला आहे, ज्याचा रिमोट माझ्याजवळ आहे. मग चेटकिणी येते आणि शास्त्रज्ञ पटकन लपतो. डॉक्टरांचे डोळे तयार आहेत की नाही? तयार आहे. तुम्ही झोपा. चेटकिण आडवी होते. शास्त्रज्ञाने दिलेले डोळे डॉक्टर हे काय डोळे आहेत डॉक्टर? याच्यामध्ये तर खूप तेजस्वी प्रकाश आहे. ते एका लहान मुलाचे डोळे आहेत ना, त्यामुळे धारदार आहेत. ठीक आहे, मी जाते. उद्या तयार राहा. असे बोलून चेटकिण निघून जाते. चेटकिण निघून गेली. वैज्ञानिक, बाहेर या. शास्त्रज्ञ बाहेर येतो. मग डॉक्टर आणि शास्त्रज्ञ चेटकिणीच्या मागे मागे हॉस्पिटलच्या बाहेर येतो. आता आपण स्फोट करू शकतो. असे म्हणत शास्त्रज्ञ रिमोट काढतो आणि बटन दाबतो. चेटकिणीच्या डोळ्यात टिक टिकचा आवाज येतो. अहो, हा टिकटिकचा आवाज कसला आहे? मग मोठा आवाज येतो आणि चेटकिणीच्या चिंध्या उडतात. शास्त्रज्ञाच्या बुद्धिमत्तेमुळे चेटकिण मरते आणि संपूर्ण शहर चेटकिणीच्या तावडीतून मुक्त होतं. आंधळी हडळ. एका छोट्या शहरामध्ये एक मंदिर होतं. मंदिरासमोर एक आंधळी म्हातारी भिकारी राहायची. मंदिरात येणारी जाणारी माणसं त्या भिकारणीसमोर सिक्के टाकायचे. पण ती आंधळी म्हातारी नव्हती, तर एक हडळ होती. आंधळी हडळ दिवसभर मंदिराच्या समोर आंधळी भिकारीण म्हणून बसायची आणि रात्री ती भयानक हडळ बनायची. ज्या ज्या लोकांनी तिच्या समोर शिक्के टाकलेले असायचे, शिक्क्यांचा वास घेऊन त्या माणसांचा गंध पकडायची आणि त्या वासावरून ती त्यांच्या घरी पोहोचून त्यांना मारून खायची. कोण आहेस तू? हडळे, सुवासिनींच्या बांगड्या तोडते, पुरुषांना कच्च खाऊन टाकते. अशा प्रकारे आंधळी हडळ दिवसभर भिकारीण बनून सिक्के जमा करत होती आणि रात्री शिक्क्यांच्या आधारे लोकांना पकडून खात राहायची. असेच दिवस चालले होते. आंधळी हडळ अजून जास्त म्हातारी होऊ लागली आणि तिला भविष्याची चिंता सतावू लागली. दिवसेंदिवस म्हातारी होत चालले. म्हातारी आहेच, बरोबर आंधळीही आहे. 2 डोळे असते तर म्हातारपणाचा आधार झाला असता. आता तर डोळे नसल्यामुळे शिकार पण माझ्या हातातून निसटून पळून जाते. हडळ असा विचार करतच होती की तेवढ्यात तिच्या समोर एका सज्जनाने बरंचसं खाणं आणि बरेचसे पैसे ठेवले. माताजी, आज मी 80 वर्षांचा झालोय. वाढदिवस आहे माझा. अजून काही पाहिजे असेल तर सांग. माझी माणसं इकडेच बाजूलाच उभी आहेत. असं म्हणताच तो सज्जन गृहस्थ निघून गेला. तो गृहस्थ शहरातील नामांकित उद्योजक राहुल असा होते. रात्रीची वेळ झाली. संपूर्ण परिसर शांततेत गडला आणि म्हातारी भिकारीण भयानक हडळ बनली. राहुल असाने दिलेले शिक्के उचलून त्यांचा वास घेऊ लागली. वासावरनं तर बराच म्हातारा वाटतोय. माझ्यापेक्षाही म्हातारा. काय पण नशीब आहे,
आता या म्हाताऱ्याची हाडं सगळावी लागतील. चला, वासावरून म्हाताऱ्याचं घर शोधायचंय. मग काय, पडत धडत ती आंधळी हडळ राऊलसाचं घर शोधू लागली. तिला काहीही दिसत नव्हतं. फक्त राऊलसाच्या वासाच्या दिशेने ती पुढे चालली होती. एका गटाराचं झाकण उघडं होतं. हडळ गटारामध्ये पडली. मेले मेले, सत्यानाश हो या शहराचा. हडळ बऱ्याच प्रयासाने बाहेर आली आणि चालत चालत राऊलसाच्या घरी पोहोचली. वासावरनं तर वाटतंय हेच घर आहे. आणि हे काय, हा दुसरा वास कसलाय? हडळ कानात प्राण आणून गोष्टी ऐकू लागली तर राऊलसा डॉक्टरांसोबत बोलत होते. डॉक्टर साहेब, 80 वर्षांचा झालोय मी. आता माझा काय भरोसा? माझी इच्छा आहे मेल्यानंतर माझे डोळे दान करावेत. ग्रेट, मी आताच सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो. हडळीने दोघांच्याही गोष्टी ऐकल्या आणि हडळ खुश झाली. अरे वा, याचा तर मी विचारच नव्हता केला. कोणी हे पुण्याचं काम करू शकतं. मला पण नवीन डोळे मिळू शकतील. मला डोळ्यांची खूप गरज आहे. मी या म्हाताऱ्याला नाही मारणार. मी या म्हाताऱ्याचे डोळे मला लावून घेईन. फक्त हा म्हातारा लवकर मेला पाहिजे. जसं हडळ म्हणाली तसंच घडलं. 2 दिवसांच्या आतच राऊलसा वारले. डॉक्टर आले आणि त्यांनी त्यांचे दोन्ही डोळे काढून घेऊन गेले. जशी ही गोष्ट त्या हडळीला कळली, हडळ हॉस्पिटलला पोहोचली. हडळीला पाहताच डॉक्टर थरथर कापू लागला. भूत! घाबरू नकोस, मी आंधळी आहे. तुला पाहिजे काय? डोळे. राऊलसाचे तुझे घेऊन आलायस ते डोळे तू मला लाव. माफ कर, पण हे नाही होऊ शकत. ते डोळे एका छोट्याशा लहान बाळासाठी आहेत. हे ऐकताच हडळीला राग आला आणि तिने डॉक्टरचा गळा आवळला. असं आहे काय? तर मग मरण्यासाठी तयार हो, चाल. नाही, मला नका मारू. मला सोडा, मी प्लीज काहीतरी करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी दत्तू नावाच्या एका निष्पाप बाळाला घेऊन त्याची आई हॉस्पिटलमध्ये पोहोचली. दत्तू पूर्णपणे आंधळा होता. डॉक्टर, ऑपरेशन नंतर माझा दत्तू बघू तर शकेल ना? माफ करा मिस मेहरा, हे ऑपरेशन नाही होऊ शकणार. हे काय बोलताय तुम्ही? डॉक्टरांनी हडळीची पूर्ण कहाणी तिला सांगितली तेव्हा दत्तूची आई म्हणाली, जर असं असेल तर ठीक आहे. मी सुद्धा काली मातेची भक्त आहे. मी पण बघते की ती हडळ जिंकते की एक आई. काहीही झालं तरी दत्तूचं ऑपरेशन नक्कीच होणार. मग काय, दत्तूची आई एका तांत्रिकाला घेऊन आली. तांत्रिकाला बघून डॉक्टर म्हणाले, ती फारच भयंकर हडळ आहे. हा तांत्रिक काय करणार आहे? पॉझिटिव्ह विचार कर बाळा. मातेची विभूती आणलीये. ती हडळ आंधळी आहे. फायदा उचल. डोळ्यांच्या ऐवजी ही विभूती टाक. ती भस्म होईल. हे घे. मग काय, जशी ती हडळ हॉस्पिटलमध्ये आली, तांत्रिक आणि इतर लोक लपून बसली. डॉक्टर, डॉक्टर, तू रेडी आहेस ना? तू रेडी आहेस ना डॉक्टर? हो हो, तुम्ही झोपा ना. हडळ झोपली आणि डॉक्टरांनी अगदी तसंच केलं जसं तांत्रिकाने सांगितलं होतं. त्याने हडळीच्या दोन्ही डोळ्यांच्या ऐवजी मातेची विभूती टाकली. हडळ ओरडू लागली आणि जळू लागली. हे काय आहे? ही काय फसवणूक झाली आहे माझी? तेव्हाच तांत्रिक पुढे येऊन म्हणाला, मग तू लोकांसोबत काय करत होतीस? भिकारी बनून त्यांना मारून त्यांना खायचीस? करावे तसे भरावे. हे ऐकताच हडळ रागाने लालबुंद झाली आणि ओरडली, पण सोबतच ती जळतही होती. आगीच्या ज्वाळा वाढत गेल्या
आणि थोड्याच वेळामध्ये आंधळी हडळ चळून भस्म झाली. बोरवेल वालं भूत. गोष्ट आहे पुण्याची. रश्मी आणि निखिल पती पत्नी होते. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होते आणि शहराच्या बाहेर भाड्याच्या जागेत राहायचे. तासन तास प्रवास आणि त्यात फ्लॅटचं भाडं. यापेक्षा तर आपण पुण्यातच एखादा नवीन फ्लॅट घेऊया. आपलं सेव्हिंगही बऱ्यापैकी आहे. रश्मीचं म्हणणं ऐकून निखिलने घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या मित्राच्या मदतीने सदानंद नावाच्या माणसाला भेटला, ज्याला घर विकायचं होतं. हे बघा, प्रभात रोडवर एक मोठं घर आहे. तसं तर काकांचं आहे, पण काकांना मूलबाळ नव्हतं, त्यामुळे घर मला देऊन गेले ते. मी US ला शिफ्ट होतोय म्हणून घर विकायचंय. रश्मी आणि निखिलने घर पाहिलं तर त्यांना खूप आवडलं. त्यांनी घर विकत घेतलं आणि सदानंद US ला निघून गेला. काही दिवस गेले. रश्मी आणि निखिल नवीन घरात सेटल झाले होते. त्यांचं डेली रुटीन पण खूप चांगलं चाललं होतं. एके दिवशी रश्मी आणि निखिल झोपले होते की अचानक एका आवाजाने रश्मी जागी झाली. आवाज फार भयानक होता. सदानंद, मी तुला सोडणार नाही. आवाजाने विचलित होऊन रश्मी बेडमधनं उठली आणि चालत चालत एका रूमच्या समोर येऊन थांबली. रूमचं टाळं आपोआप तुटलं. दरवाजा पण आपोआपच उघडला आणि रश्मी रूम मध्ये आली. रूमच्या मधोमध एक फार मोठी बोरवेल होती, ज्यातून फार विचित्र आवाज येत होते. अचानकपणे रश्मीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. रश्मीने मागे वळून पाहिलं तर मागे निखिल उभा होता. रश्मी, अगं इकडे काय करतेस? निखिलचं लक्ष बोरवेलकडे जाताच तो चकित झाला. सदानंदने आपल्याला सांगितलं का नाही की या रूम मध्ये बोरवेल आहे? आपण ही रूम कधी व्यवस्थित नाही पाहिली. रश्मी नॉर्मल होऊन बोलू लागली. बोरवेल आहे तर चांगलंच आहे ना, पाण्याचा त्रास तर नाही होणार आता. दुसऱ्या दिवशी रश्मी निखिल बरोबर जॉबवर तर गेली, पण तिचं वागणं बोलणंच बदललं होतं. लंच ब्रेक मध्ये कोणालाही न सांगता ती गुपचूप घरी आली आणि बोरवेल समोर येऊन उभी राहिली. मला बाहेर काढा. रश्मीने बोरवेलचा स्विच ऑन केला आणि गार्डन मध्ये येऊन झाडांना बोरवेलचं पाणी देऊ लागली. पाण्यामुळे अख्ख्या कॉलनीमध्ये दुर्गंधी पसरली. लोक नाक तोंड बंद करून घराच्या बाहेर पडली आणि दुर्गंध वाढला. लोकांनी नोटीस केलं की रश्मी दुर्गंधीयुक्त पाण्याने गार्डनला भिजवते. लोक ओरडत रश्मीच्या दिशेने आली. अगं, हे सडका पाणी आहे, थांब थांब. लोकांचं म्हणणं ऐकताच जोर जोराने रश्मी हसू लागली आणि पाण्याच्या धारेने तिने लोकांना भिजवायला सुरुवात केली. दुर्गंधीयुक्त पाणी शरीरावर पडताच लोक पळाली. संध्याकाळ होताच निखिल घरी आला तेव्हा त्याने पाहिलं गार्डन मधील सगळी झाडं वेली सुकली होती. निखिलला राग आला आणि तो आतमध्ये किचन मध्ये आला तर रश्मी जेवण बनवत होती. काय गरज होती कॉलनीतल्या लोकांसोबत मूर्खपणा करायची? वेडी म्हणतायत तुला. काय गरज काय होती बोरवेल सुरू करायची? जेवण तयार आहे, हात पाय धुवून घे. रश्मीचा आवाज विचित्र होता, जणू कोणी पुरुष बोलतो आहे. काय झालं रश्मी? दुपारी ऑफिस मधनं पटकन आलीस? माझी तब्येत ठीक नव्हती. काय झालंय तुझ्या तब्येतीला? का असं बिहेव करतेस तू? मध्यरात्र झाली होती. निखिल झोपला होता. अचानक एका भयानक आवाजाने त्याची झोप मोड झाली. सदानंद, मी आलो आहे. निखिल घाबरला. त्याने पाहिलं तर बिछाण्यावर रश्मी नव्हती. अचानकपणे त्याची नजर सीलिंग वर गेली तेव्हा त्याचे डोळे विस्फारले गेले. रश्मी वर लटकलेली भयानक भूत बनली होती. जोर जोरात ओरडत होती. मी आलो आहे सदानंद, मी तुला मारून टाकेन. असं म्हणताच रश्मी निखिलच्या छाताडावर बसली आणि तिने निखिलवर हल्ला केला. रश्मी, सोड ग. काय झालंय काय तुला? रश्मी निखिलवर वारंवार वार करत होती. निखिलने रश्मीला फेकलं आणि पळत पळत बोरवेलच्या रूम मध्ये येऊन लपला. निखिलने मोबाईल काढून सदानंदला फोन केला. सदानंद, अरे काय केलंस तू? माझी बायको वेडी झालीये, वारंवार तुझं नाव घेते आणि ती बोरवेल आणि हे सगळं काय आहे? सदानंद हसता हसता म्हणाला, माफ कर मित्रा, झालंय असं की मी काकांची सगळी प्रॉपर्टी हडपलीये आणि त्यांना मारून बोरवेल मध्ये काढलंय. काकांचं भूत सतावत होतं म्हणून मी घर विकून US मध्ये शिफ्ट झालोय. आता माझं कोणी काही बिघडवू शकत नाही.
ना इंडियन पोलीस ना इंडियन काकांचं भूत असं म्हणून सदानंदने फोन कट केला. पण सत्य ऐकताच निखिलची अवस्था बिकट झाली होती. म्हणजे काकांचं भूत रश्मीमध्ये आलंय आणि सदानंद समजून मला मारताय. तेवढ्यात दरवाजा तोडून रश्मी आत आली आणि ओरडू लागली, माझं घर, माझी इस्टेट हडपून, मला बोरवेल मध्ये पुरून तू इथे लपून बसलाय सदानंद. मी तुला नाही सोडणार. काका, मी निखिल आहे, सदानंद नाहीये. पण रश्मीने निखिलला बोलायची संधीच नाही दिली. तिने निखिलला पकडलं, खेचून बोरवेलच्या दिशेने घेऊन आली आणि निखिल सोबतच तिने बोरवेल मध्ये उडी मारून स्वतः सोबतच निखिलचं आयुष्यही संपवलं. भूतनी आंटी पार्ट 2. एक छोटस शहर होतं. शहरामध्ये होती एक कॉलनी. नाव होतं भूतनवाडी. भूतनवाडीतील प्रत्येक आई भीतीच्या सावटाखाली जगायची. कारण की भूतनवाडीच्या एका घरामध्ये एक म्हातारी भूतणी जंगलातून राहायला आली, जी कॉलनीतील लहान लहान मुलांना पकडून सतवायची आणि त्यांना खाऊन टाकायची. भूतनी म्हातारी होती, पण काळ्या जादूमध्ये माहिर होती. ती कोणत्या तरी खूबसूरत आंटीचं रूप घ्यायची आणि मैदानात खेळणाऱ्या मुलांकडे जाऊन त्यांना भुलवून थापा मारून त्यांच्या घरी आणायची आणि मग मारून टाकायची. चल बाळा, माझ्या घरी चल, मी तुला रबडी खायला देईन. मुलंही त्या भूतणीच्या गोष्टींमध्ये अडकायची आणि तिचं बोट पकडून तिच्या घरी यायची. तिच्या घरामध्ये पाऊल ठेवताच अचानक त्या भूतणीचं रूप बदलायचं आणि तिच्या सत्य रूपात यायचं, ज्यांना बघून ती पुरं घाबरायची. मम्मी, मला वाचव, मला सोड ना, तू आंटी नाही भूतणी आहेस. भूतनी नाही, भूतनी आंटी. खायला आला होतास रबडी, आता स्वतःच खाणं बनशील. भूतनी आंटीला पप्पी दे बरं बाळा, आणखीन किती ओरडशील. नाही, मी तुला पप्पी नाही देणार. तू फार वाईट आहेस, सोड ना मला मम्मी. बडबड बंद कर, मला खाऊ दे तुला. चल. या प्रकारे भूतणीच्या त्या कारनाम्यांमुळे कॉलनीमध्ये हाहाकार माजला. लोक म्हाताऱ्या भूतणीकडे गेले, त्यांनी समजावलं, पण त्याने काही फरक नाही पडला. मग लोकांनी तंत्रमंत्राचा सहारा घेतला. तांत्रिकांना तिच्या घरासमोर बसवलं, पण दुष्ट भूतणीने त्यांनाही तिच्या शक्तीने पळवून लावलं आणि ती तिची मनमानी करू लागली. अशा प्रकारे कॉलनीचं नाव भूतनवाडी पडलं. बघा, जर या कॉलनीमध्ये राहायचं असेल तर मुलांना घेऊन आपल्या घरामध्ये बंद राहा, नाहीतर कॉलनी सोडा. बस फक्त आता हे 2 उपाय उरलेत आपल्याकडे. बिचारी लोक कॉलनी सोडून जातील तरी कुठे. त्यांनी त्यांचे घरचे दरवाजे कायमचे बंद केले आणि भीतीच्या सावटाखाली जगू लागले. लोकांच्या सतर्कतेमुळे भूतणी पण त्रासू लागली, कारण की ती अजून म्हातारी होऊ लागली आणि तिला खाणं मिळणंही कठीण झालं होतं. हे काय, लोकांनी तर दारं बंद करून घेतलीत, आता मी कशी जगणार? मला वाटतं आता पुन्हा जंगलचा रस्ता धरावा लागेल. तेव्हा भूतनीने पाहिलं की एक बाई तिच्या गोलमटोल मुलासोबत येत होती. अरे वा, बहुतेक करून कॉलनीत नवीन राहायला आलेत. मुलगा पण अगदी फुग्यासारखा फुगलेला दिसतोय. इथे सर्व घरांचे दरवाजे बंद बघून मुलगा त्रासला. मम्मी, काय रे गोलू? माझा फ्रेंड म्हणत होता की चांगली कॉलनी आहे, पण इथे तर सर्व दरवाजे बंद आहेत. एकही मुलगा दिसत नाहीये. आता मी खेळणार कोणासोबत? तेव्हा भूतनी रूप बदलून त्यांच्या समोर उभी राहिली. तुमचं स्वागत आहे आमच्या कॉलनीमध्ये. थंडीमुळे लोकांनी दारं बंद करून ठेवले. अरे वा, तुमचा मुलगा तर अगदी माझ्या मोलू सारखा आहे. माझा मोलू आत्ताच मैदानात खेळायला गेलाय. मैदानाचं नाव ऐकताच गोलू खुश झाला. थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर मुलगा आणि आई निघून गेले आणि भूतनी खुश झाली. आज तर पार्टी करणार मी. थोड्या वेळानंतर फुटबॉल हातात घेऊन गोलू मैदानात पोहोचला. तेव्हा त्याने पाहिलं मैदानात त्याच्या वयाचा एवढा मुलगा खेळत होता. हे बघून गोलू खुश झाला. तू मोलू आहेस ना? माझं नाव गोलू आहे. माझ्या सोबत खेळशील का? नक्की खेळेन मी. मग काय, बराच वेळ दोघे खेळत होते आणि खेळता खेळता ते थकले. खूप घाम आलाय आणि आता तहान पण लागली आहे.
मग चल माझ्या घरी पाणी पिऊन येऊया. तुझं घर जवळच आहे ना. तुझी मम्मी भेटली होती मला. चला जाऊया आपण. गोलू मोलूच्या मागे मागे त्याच्या घरापाशी पोहोचला तेव्हा भूतनी आंटी बनून घरापाशी उभी होती. ये बाळा. गोलू मोलू सोबत जसा त्याच्या घराच्या आतमध्ये गेला, घराचा दरवाजा बंद झाला आणि मोलू पण गायब झाला. मोलू कुठे आहेस तू? घरात यावा गोलू म्हणून पाठवून दिला मी नकली मोलू. भूतनीचं भयानक रूप बघून गोलू कापू लागला. वाचवा वाचवा मम्मी. प्यायला आला होतास पाणी, आता माझी तहान भागवशील. भूतनी आंटीला पप्पी देऊन टाक, आता आणखीन किती ओरडशील. प्लीज मला नका मारू. मी माझ्या मम्मीचा एकुलता एक मुलगा आहे. आईचा एकुलता एक मुलगा, जसा कापूस हलका फुलका, कच्चा कच्चा चावून टाकीन. हाती लागला एक कावळा मुलगा. असं म्हणताच भूतनी गोलूच्या दिशेने सरकू लागले आणि गोलू मागे मागे सरकू लागला. जसं भूतनीने गोलूला टच केलं, तिला विजेचा करंट लागला आणि ती जळू लागली. हे माझ्यासोबत काय होतंय? तेवढ्यात गोलूची आई तिकडे आली. अगदी बरोबर होतंय. तुला काय वाटलं मी तुला ओळखलं नाही? तुझ्यासारख्या शेकडो भूतनी पाहिल्यात मी. पण मी जळते कशी काय? कारण गोलूच्या गळ्यात त्याच्या आजीने दिलेला ताईत आहे. तुझ्यासारख्या हजारो भूतनी एक होऊन जरी आल्या ना, तरी त्या जळून भस्म होतील इतकी शक्ती आहे या ताईतामध्ये. चल गोलू. असं म्हणताच मम्मी गोलूला घेऊन निघाली आणि भूतनी आंटी तडपून तडपून राग झाली. मग काय, मग तर कॉलनीचे सर्व दरवाजे गोलू आणि त्याच्या आईच्या स्वागतासाठी उघडे झाले. गर्ल्स हॉस्टेल मधलं भूत. फार पूर्वी शहरात एक गर्ल्स हॉस्टेल असायचे, जिथे कॉलेजचे विद्यार्थी राहायचे. तिथे अनेक मुली राहत होत्या. एके दिवशी अमेरिकेतील मोनिका नावाची NRI मुलगी त्या हॉस्टेलमध्ये राहायला आली. मी अमेरिकेहून आली आहे. मला इथे राहण्यासाठी खोली हवी आहे. किती दिवस? जोपर्यंत मी माझा अभ्यास पूर्ण करत नाही तोपर्यंत. आता मोनिका बाकीच्या मुलींसोबत हॉस्टेलमध्ये राहू लागली. एके दिवशी मोनिका तिच्या खोलीत रात्री झोपली असताना तिला काही आवाज आला. ती बाहेर आली. तिने पाहिले तर तिथे कोणीच नव्हतं. तिथे कोणी नाही आणि ती तिच्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी ती काही मुलींसोबत बसून बोलत होती. तेव्हा सोनिया म्हणाली, मी लवकरच हे हॉस्टेल सोडून दुसरीकडे कुठेतरी राहायला जाणार आहे. हो, इथे रात्री खूप भीतीदायक आवाज येतात. हो, काल मलाही काही आवाज आला, पण घाबरण्यासारखे काय आहे? तुला नाही माहिती का? हे हॉस्टेल हॉन्टेड आहे. हो, लोक म्हणतात की या हॉस्टेलच्या ठिकाणी खूप वर्षापूर्वी एक तांत्रिक राहायचा, जो काळ्या जादूचा वापर करून आत्म्यांना कैद करत असे. असं म्हणतात की तो तांत्रिक तर मेला, पण त्या सगळ्या आत्मा अजूनही भूत बनून इथे भटकत आहे. काय म्हणताय? तांत्रिक आत्मा आणि झपाटलेले? हे खरं आहे मोनिका. आम्ही सगळे इथून जाणार आहोत. तू पण आमच्या सोबत चल. भूत असं काही नसतं, म्हणूनच मी कुठेही जाणार नाही. अशा प्रकारे मोनिकाने इतर मुलींच्या बोलण्याची खिल्ली उडवली. त्याच रात्री मोनिका तिच्या खोलीत झोपली असताना तिला बाहेरून कसला तरी आवाज आला आणि ती उठून बसली. ते भूत पुन्हा आलेली दिसते. खोलीतून बाहेर आल्यावर तिला कोणीच नसल्याचे दिसले. ते भूत मला घाबरले असे दिसते. एवढं बोलून मोनिका दरवाजा बंद करू लागली. तेवढ्यात तिला दूरवर एक सावली दिसली. ही कुणाची सावली आहे? ती सावलीच्या मागे जायला लागली. जशी ती सावलीकडे सरकत होती तशी सावलीही तिच्यापासून दूर जात होती. मग अचानक सावली खूप मोठी झाली. ही सावली खूप मोठी झाली आहे, पण ही सावली आहे कुणाची? असा विचार करत ती सावलीकडे धावू लागली. धावत धावत ती हॉस्टेलच्या गच्चीवर आली. गच्चीवर आल्यावर सावली गायब झाली. ही सावली कुठे गायब झाली? जाऊ दे, तिला जिकडे जायचं तिकडे ती गेली. जाऊ दे, मी आता झोपायला जाते. आणि पुन्हा एकदा मोनिका हॉस्टेलमधल्या रात्रीच्या गजबजाटाकडे दुर्लक्ष करून खोलीत येऊन झोपी गेली. दुसऱ्या दिवशी ती हॉस्टेलमध्ये काही मुलींसोबत बसली असताना सोनिया म्हणाली, मोनिका,
आम्ही एक नवीन हॉस्टेल पाहिले आहे. उद्या सकाळी आपण सगळे तिकडे शिफ्ट होऊया. काय तुम्ही खरंच हे हॉस्टेल सोडत आहात का? हो, इथे राहिलो तर ते भूत आपल्याला मारून टाकेल. मी तुला किती वेळा सांगितले आहे की हे भूत सारखे काय नाही, पण तुम्ही लोक माझं ऐकतच नाहीये. मोनिका, आम्हाला ते सर्व नाही माहिती. उद्या सकाळी आपण इथून निघणार आहोत. तुझं मन झालं तर तू पण येऊ शकतेस. त्या रात्री पुन्हा एकदा मोनिका तिच्या खोलीत झोपली होती. नंतर खूप मोठे आणि भयानक भूत तिच्याकडे आले. मोनिका, बघ तुला भेटायला कोण आलंय. कोण आहे? अचानक समोर एवढं भीतीदायक भूत पाहून मोनिका घाबरते. तू कोण आहेस? आणि माझ्या खोलीचा दरवाजा बंद होता. तू आत कसा आलास? मी भूत आहे आणि कुठलाही दरवाजा आम्हा भूतांना थांबवू शकत नाही. 2 दिवसांपासून मी तुला हे पटवून देत आहे की तुम्हा माणसांप्रमाणे आम्ही भूत पण खरेच असतो, पण तू आमची थट्टा करतेयस. म्हणून मी ठरवलं की आज तुला भूतांना भेटवतो. प्लीज प्लीज मला काही नका करू. प्लीज प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो प्लीज. भूताने मोनिकाचा हात पकडला आणि तो तिला घेऊन गायब झाला. भूत मोनिकाला जमिनीच्या खाली असलेल्या एका गुहेत घेऊन गेला. माझ्या घरी स्वागत आहे. मला सांग, तुला काय हवंय? वाघाचं रक्त की माणसाची खोपडी? नो, मला काहीच नको आहे. प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो. लेट मी गो प्लीज. मराठीत बोल. डोनाल्ड ट्रम्पची भाजी. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी मानते की भूत असतात. असं कसं? मोठ्याने बोला. जशी माणसं आहेत तशीच भूतही आहेत. जशी माणसं आहेत तशीच भूतही आहेत. असेच भूत मोनिकाला घाबरवत राहिला. काही वेळाने मोनिका भीतीने बेशुद्ध पडली. मी हिला धडा शिकवला असं दिसतंय. त्यानंतर सकाळी मोनिकाला जाग येताच ती तिच्या खोलीत असल्याचे तिला दिसले. भूत भूत, या हॉस्टेलमध्ये भूत आहे. मला इथे राहायचं नाही. ती हॉस्टेलच्या खोलीतून बाहेर आली. तिथे सोनिया, राणी आणि बाकीच्या मुली आहेत. सोनिया, मला आपण घेऊन जा. या हॉस्टेलमध्ये खरंच भूत आहे. पण तुझं सामान? मला काही नको आहे. फक्त मला इथून बाहेर काढा. त्यामुळे हॉस्टेल हॉन्टेड असल्याची मोनिकाची खात्री पटली आणि ती तिचं सामान तिथेच सोडून पळून गेली. भूतनी आंटी. बऱ्याच वर्षांपूर्वी जंगलामध्ये एक ताकदवान भूतनी तिच्या मुलीसोबत राहत होती. भूतनी तिच्या मुलीची खूप काळजी घ्यायची. ती जंगलातून रोज नवनवीन प्राणी आणून तिला खाऊ घालायची. आई, हा ससा खूपच मऊ आहे, पण हा ना खूपच छोटा होता. उद्या ना तू माझ्यासाठी खूप मोठी म्हैस घेऊन ये. ठीक आहे बाळा. माझी मुलगी छोटी छोटी, म्हैस मागते मोठ मोठी. अशीच वेळ निघून गेली आणि भूतनी आता म्हातारी झाली आणि आजारी पडू लागली. आता तिच्या जागी तिची मुलगी शिकार करून आणू लागली. एके दिवशी म्हाताऱ्या भूतनीने तिच्या मुलीला सांगितलं, बाळा, आता मी जास्त दिवस जिवंत नाही राहणार, म्हणून माझी इच्छा आहे
तू माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कर. सांग आई. जेव्हा मी छोटीशी होते तेव्हा माझी आई माझ्यासाठी शहरातून एक जाडजूड आणि मऊ मऊ माणसाचा मुलगा खायला घेऊन आली. माझी इच्छा आहे की मरण्याच्या आधी पुन्हा एकदा मी माणसाच्या मुलाची चव घ्यावी. ठीक आहे आई, मग तुझ्या पुढच्या वाढदिवसाला आपण माणसाच्या मुलाची चव चाखू. मानवाच्या मुलाच्या शोधात भूतनी शहराच्या दिशेने निघाली. जंगलातून मी आले, शहराकडे मी जाईन. माणसाचं पोर खाऊन माझ्या आईचा वाढदिवस साजरा करीन. शहरामध्ये पोहोचून तिने बरीचशी मुलं पाहिली, पण एकही मूल तिला आवडलंच नाही. तेवढ्यात तिला समोर गट्टू दिसला. हा मुलगा तर खूप मऊ मुलायम आहे, पण हा तर खूपच हडकुड आहे. याला तर माझी आई एकटीच खाऊन टाकेल, मग मला काय मिळणार? काही हरकत नाही, मी ह्याला खायला घालून चांगलं जाडजूड बनवेन. आणि तिने एका सुंदर आंटीचं रूप घेऊन गट्टूच्या शेजारी राहायला आली. आणि मग तिने एक दिवस गाजराचा हलवा बनवला आणि गट्टूकडे आली. मी गट्टूसाठी गाजराचा हलवा आणलाय. थँक्यू आंटी. आता भूतनी काही ना काही निमित्ताने गट्टूला स्वादिष्ट भोजन खाऊ घालायला लागली. एवढं स्वादिष्ट भोजन खाऊन आता गट्टू देखील खूप जाडजूड झाला. भुक्या भूतनीचं जेवण जेवून गट्टू झाला जाडजूड. आता जाड्या गट्टूला खाऊन भूतनी पण होईल जाडजूड. दुसऱ्याच दिवशी भूतनी आंटीने गट्टूला सांगितलं, मी शहरापासून थोडं दूर असलेल्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातेय. तू माझ्या बरोबर येणार आहेस का? हो हो, मी तुमच्या बरोबर नक्की येईन. आणि मग भूतनीने गट्टूला सोबत घेतलं आणि जंगलाच्या दिशेने निघाली. गट्टूने जसं जंगल पाहिलं त्याने भूतनीला विचारलं, आंटी, तुम्ही मला इथे जंगलात का घेऊन आलात? तुम्ही तर म्हणाला होतात की मला रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाताय. तेव्हा अचानक भूतनी तिच्या मूळ रूपात आली. तू बरंच काही खाल्लंस गट्टू, आता आमच्या खाण्याची पाळी आहे. तुम्ही तर भूतनी आंटी आहात. भूतनी गट्टूला घेऊन तिच्या आईच्या जवळ आली. आई, हे बघ, मी माणसाचं पोर घेऊन आले. याला खाण्यात तर खूप मजा येईल. ह्या दोन्ही भूतणींचं बोलणं ऐकल्यावर गट्टूला कळलं की यांच्यापासून वाचण्यासाठी त्याला काही ना काही शक्कल लढवावी लागेल. तेवढ्यात त्याला एक आयडिया सुचली. आता तुम्ही मला खायचं ठरवलेलंच आहे, तर तुम्ही मला खा. पण तुमच्यापैकी माझं काळीज कोण खाणार? असं म्हणतात माणसाच्या शरीरात काळीज सगळ्यात जास्त स्वादिष्ट असतं आणि जो ते एकदा खातो तो त्याची चव कधीच नाही विसरत. तसं तर मला वाटतं की माझं काळीज भूतनी आंटीनेच खायला पाहिजे, कारण त्यांनी खूप मेहनत केली आहे ना. नाही नाही, तुझं काळीज तर मीच खाणार, कारण माझ्या सांगण्यावरूनच तर तुझी भूतनी आंटी तुला शहरातून इथे घेऊन आलीये. पण मेहनत तर जास्त मीच केलीये ना. जेव्हा मी लहान होते तेव्हा माझ्या आईने मला मुलाचं काळीज खायला नव्हतं घातलं, म्हणून याचं काळीज तर मीच खाणार. असं कसं? मेहनत तर जास्त मी केलीये, मग याचं काळीज मीच खाणार. आणि मग बघता बघता भांडण विकोपाला गेलं. म्हाताऱ्या भूतणीने भूतणीवर खूप जोरात प्रहार केला. मग भूतणीनेही म्हाताऱ्या भूतणीला बेदम चोपलं. अशा प्रकारे दोघी आपसात भांडत मेल्या आणि गट्टू मात्र तिकडनं सुखरूप पळाला.